नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधान कल्पना ह्या टॉपिकला सुरुवात करतोय. पेपरमध्ये पाहायला गेलं तर VV-IMP टॉपिक आहे आणि LAQच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आपल्यासाठी आजचा असणार आहे. कारण की जर दरवर्षी पाहायला गेले तर हा टॉपिक दरवर्षी खूप वेळेस विचारला जातो. PYQमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स रिपीटेड LAQचा हा टॉपिक आहे. आणि आत्ताच नुकती तुमची जी काही विंटर BMS सेकंड इयरची एक्झाम झाली होती त्यामध्ये संधान कल्पना तुम्हाला LAQला विचारली गेली होती. त्यामुळे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे संधान कल्पना. आज हे पाहणार आहे. आता सुरुवातीला संधान कल्पना म्हणजे असते तरी काय ते बघून घेऊया आपण. आता जे काही आपल्या घरात फर्मेंटेशन प्रोसेस आपण म्हणतो, फर्मेंटेशन म्हणजे काय की जे काही आंबवणे म्हणजे काय होणं, एक प्रकारे काय करणं आपण की सडवण्याची प्रक्रिया, आंबवण्याची प्रक्रिया किंवा फर्मेंटेशन म्हणजे फर्मेंटाईल करण्याची प्रोसेस म्हणजे फर्मेंटेशन करण्याची प्रक्रिया त्याला आपण काय म्हणतो संधान कल्पना असं म्हणत असतो. जसं घरातमध्ये आपण पाहू शकता, जसं आपण काय करतो दुधापासून जे आपल्या घरात दूध असतं दुधापासून दही करतो, ती प्रोसेस म्हणजे कोणती, ते फर्मेंटेशन प्रोसेस झाली. ते फर्मेंटेशनचीच प्रोसेस आपण काय म्हणतो संधान कल्पना म्हणत असतो. मोस्ट ऑफ द या संधान कल्पनापासून आपण काय बनवत असतो, मोस्ट ऑफ द चिकित्सामध्ये आपण काय बनवतो त्याच्यापासून विविध असे मद्य वगैरे बनवत असतो, आसो बनवत असतो, आरिष्ट वगैरे बनवत असतो, जे आपल्या चिकित्सेमध्ये आपल्याला उपयुक्त ठरतील. तर हे संधान कल्पनेद्वारे आपण बनवत असतो. तर बघा सुरुवातीला बघा आता काय म्हटलंय, स्वरस कल्क क्वात हिम फांट या कल्पना तयार केल्यानंतर कालांतराने त्यातील जे काही द्रव भागामुळे रासायनिक प्रक्रिया घडून येतात. मेनली पहा की काय होतं, सोरस कल्क क्वात हिमफांट या कल्पना आपण तयार केल्यानंतर यामध्ये काही विशिष्ट काळानंतर 1 दिवसाने 2 दिवसाने, कारण की या टिकाऊ नाही ना, या काय होतात लवकर खराब होतात. तर कालांतराने काय होतं, यातला जो काही द्रव भाग असतो तर द्रव भागामध्ये काय होते रासायनिक प्रक्रिया घडून येते. म्हणजे रासायनिक प्रक्रिया घडून येते म्हणजे सर काय होतं, तर बाळांनो यामध्ये काय होतं, ही प्रक्रिया काय होती ती खराब होती. हे जे काही कल्प आहेत खराब होते म्हणजे सडण्याच्या दृष्टिकोनातून हे काय होतात खराब व्हायला सुरुवात होतात. आता त्यामुळे या कल्पनांचे गुणधर्म बदलतात आणि ही कल्पना काय होते वापरण्यास अयोग्य वगैरे बनते. मेनली काय होतं तुम्ही घरात बघू शकता, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, सकाळी बनवलेली भाजी रात्रीपर्यंत काय होते खराब होते, विटून जाते, ते काय होते खराब होऊन जाते. म्हणजे विटून जाते म्हणजे काय होतं फर्मेंटाईल होते, ती खराब होते. त्यामधलं जो काही किण्व वगैरे असतो त्यामध्ये बॅक्टेरियलची फंगल ग्रोथ जास्त होते. त्यामुळे जो काही किण्व पदार्थ असल्यामुळे त्यामुळे काय होते ते जी काही प्रोसेस आहे म्हणजे तो काही अन्न असेल ते सडवून जातं. समजलं, ते सोप्या भाषेमध्ये काय होणं अन्न सोडून जातं. समजलं, त्या कल्पामुळे जे गुणधर्म बदलतात आणि ही प्रक्रिया जो काही ह्या कल्पना वापरास अयोग्य वगैरे बनतात. आता अयोग्य जे काही हे असतात अयोग्य बनण्याच्या प्रक्रियेला ज्याला सडण्याची क्रिया आपण म्हणत असतो, म्हणजे ज्याला प्रतिकूल आपण रासायनिक ज्यामध्ये घडतं त्याला आपण काय म्हणतो सडण्याची क्रियामधनं. आता आपण संधान कल्पनेमध्ये काय करतो इथं बघा, मेन आपल्यासाठी इथे तर अनुकूल रासायनिक बदलांमध्ये रूपांतरित करून उपयुक्त होईल अशा रीतीने बदल करिता विशिष्ट पदार्थ म्हणजे किण्व पदार्थ घालून त्यात योग्य ते रासायनिक बदल घडून आणता येतात आणि या प्रक्रियेला संधान प्रक्रिया म्हणली असं म्हटलं जातं. मेनली काय होतं तुम्हाला सांगतो की आपण अन्नाला काय करतो सडवतो, अन्नाला सडवतो आणि ते आपल्यासाठी कसं करतो उपयुक्त आपण आपल्यासाठी बनवतो. म्हणजे उपयुक्त होईल अशा प्रकारे आपण त्यामध्ये रासायनिक बदल घडून आणतो, त्याला आपण काय म्हणतो संधान प्रक्रिया असं म्हणतो. तर म्हणजे अनुकूल रासायनिक बदलामध्ये आपण रूपांतरित करून ते आपल्याला उपयुक्त होईल अशा रीतीने आपण विशिष्ट पदार्थ त्यामध्ये ॲड करतो, म्हणजे त्यामध्ये घालतो आणि यामध्ये रासायनिक त्या अन्नामध्ये रासायनिक बदल घडून आणतो, त्याला आपण काय म्हणतो संधान प्रक्रिया असं म्हणत असतो. संधान प्रक्रिया म्हणजे काय की सडवण्याची प्रक्रिया, तर त्याला आपण काय म्हणतो संधान प्रक्रिया असं म्हणतो. आता त्याद्वारे निर्माण होणाऱ्या कल्पनांना संधान कल्प असं म्हणतात. आता ह्या जे काही प्रोसेस आहे या प्रोसेसद्वारे जे काही विविध आपण फॉर्म्युलेशन बनवतो त्याला आपण संधान कल्प असं म्हणत असतो. आता बघा सुरुवातीला आपल्याला टॉपिक येतो संधान आणि त्याचे टाईप्स. आता संधान कल्पनेचे मुख्य 2 कल्पनामध्ये डिवाइड होतं. एक असते मध्य कल्पना, दुसरी असते शुक्त कल्पना. आता मध्य कल्पनामध्ये आपण यामध्ये दारू विविध टाईप्सचे अल्कोहोल वगैरे दारू बनवतो आणि यामध्ये शुक्त कल्पना यामध्ये आपण ॲसिडिक फर्मेंटेशन करत असतो. आता यामध्ये विविध कांजी शुक्त जे काय तुषोधक आहे, त्यानंतर सोयरोधक आहे, त्यानंतर शंडाकी, तर हे विविध आपण यामध्ये बनवत असतो. जशा प्रकारे आपण दही वगैरे बनवतो तर नॉर्मली हे याच्या अंडर वगैरे येतात, जे तक्र दही वगैरे कांजी वगैरे बनवतो हे अंडर काय शुक्त कल्पनेच्या अंडर येतात. पण विविध प्रकारच्या दारू सुधा वारुणे वगैरे आपण म्हणतो आसो अरिष्ट वगैरे, त्यानंतर मेरे कोहल तर हे कशाचे येतात मध्य कल्पनेच्या अंडर येतात. समजलं, त्याचे 2 टाईप्स आहे मध्य कल्पना आणि शुक्त कल्पना. मध्य कल्पना आपण अल्कोहोल जे काही अल्कोहोलिक फर्मेंटेशन म्हणतो आणि शुक्त कल्पना आपण ॲसिडिक फर्मेंटेशन असं म्हणत असतो. मध्य कल्पनामध्ये बघा सुरा येतं, सिधू येतं, वारुण येते, आसो अरिष्ट येतं, मैरे येतं आणि कोहल वगैरे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर यामध्ये शुक्त कल्पनामध्ये शुक्त, कांजिक, तुषोधक, त्यानंतर सोविरोधक, त्यानंतर शंडाकित हे आपल्या विविध याचे टाईप्स वगैरे पाहायला मिळतात. आणखी बघा काय म्हटलंय मध्य तथा शुक्त कल्पना भेद. आता जे काही मध्य कल्पना आणि शुद्ध कल्पना यामध्ये आपला फरक काय, तर सुरुवातीला आपण याचा
जर डिवाईड केला ना तर कोणत्या बेसिसवरती आपण याचा फरक काय तर माहिती पाहिजे ना, कारण की आपण 2 टाईप्स करतो पण त्यामधलं आपल्याला माहिती तर पाहिजे ना का बरं आपण याच्यात डिफरन्शिएट करतो. तर बघा मध्यकल्पना असते तर मध्यकल्पनामध्ये काय होतं की मेनली यामध्ये इथाइल अल्कोहोल बनला जातो, म्हणजे आपले इथाइल अल्कोहोल म्हणजे दारू बनले जाते, आणि शुक्त कल्पनामध्ये ॲसिडिक ॲसिड वगैरे आपल्याला हा बनला जातो. यामध्ये कल्प जे असतात यामध्ये आपला ॲसिडिक पाहायला मिळतो. त्यानंतर जे काही मद्य असते यामध्ये मधुर द्रव्यांपासून संधान केले जाते. यामध्ये आपण काय करतो मधुर द्रव्य ॲड करतो, जसं की मध झालं, शर्करा झालं, गुळ वगैरे यामध्ये ॲड करतो. आणि शुक्त कल्पनामध्ये अन्नापासून आपण यामध्ये संधान प्रक्रिया करत असतो. समजलं, अशा प्रकारे मद्य आणि शुक्त कल्पनाचा भेद आहे, ध्यानात ठेवा. आता बघा आसव आणि अरिष्ट निर्माणात आवश्यक घटक. आता पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्ट हे महत्त्वाचं आहे की आसव आणि अरिष्ट कसं बनवतं. संधान कल्पनेचा मुख्य आपल्याकडे कल्पक आहे आसव आणि अरिष्ट. तर हे आपल्याला बनवण्यासाठी जे काही घटक दिलेत खाली तर ते आपल्या सुरुवातीला बघायचे. आता बघा सुरुवातीला काष्टा औषधी. आता काष्टा औषधीमध्ये काय होतं, जी काही औषधीपासून आपण काय बनवणार आहे आसव आणि अरिष्ट बनवणार आहे. आसव अरिष्ट म्हणजे काय हे मध्य कल्पना आहेत, म्हणजे हे काय विविध टाईपचे काय अल्कोहोल इथे अल्कोहोलचे म्हणजे विविध टाईपचे अल्कोहोल आपण काय कल्प वगैरे बनवतोय. तर हे काय आसव आणि अरिष्ट हे कसे मध्य कल्पनाचे अंडर वगैरे येतात त्याचे टाईप. तर आसव अरिष्ट बनवतो आपण, त्यामध्ये काय काष्टा औषधी म्हणजे काय आपण बनवतो सुरुवातीला यामध्ये जे वापरण्यात आपण यामध्ये औषधी यूज करणार ती काष्टा औषधी कशी असली पाहिजे. तर आता बघा आसव अरिष्ट बनवण्याकरिता औषधी कशी असली पाहिजे तर नवीन काष्टा औषधी पाहिजे, ताजी सुकवलेली रस गुण वीर्य विपाकाची परिपूर्ण अशी झालेली अशी औषधी पाहिजे. जुनी झालेली सडलेली हीनवीर्य झालेली आणि कीटकांनी खाल्लेली औषधी आपल्याला पाहिजे नाही. समजलं ना. तर नवीन ताजी सुकवलेले रस गुण वीर्य विपाकाने परिपूर्ण असलेली अशी आपल्याकडे काष्टा औषधी आपल्याकडे पाहिजे. जुनी झालेली सडलेली हीनवीर्य झालेली कीटकांनी खाल्लेली आपल्याला औषधी नसली पाहिजे. त्यानंतर क्वाथ स्वरस आणि जल ते कसे असले पाहिजे. यामध्ये बघा संधान प्रक्रियेकरिता क्वाथ जो असेल तो आपल्या 1/4 आपल्या शेष ठेवलेला पाहिजे. मेनली आपण जो काही संधान कल्पनेमध्ये क्वाथ यूज करणार आहे तर क्वाथ किती पाहिजे आपण 16 पट पाणी टाकल्यानंतर 1/4 जेव्हा राहील तर तेव्हा तो राहिलेला शेष राहिला आपला क्वाथ यूज करायचा आहे. त्यात घेतलेल्या द्रव्यांचा सार भाग उतरलेला असावा. त्यामध्ये जे काही द्रव्य घेतले आपण त्यामध्ये चूर्ण ॲड करणार आहे त्यांचा सगळ्यांचा सार भाग उतरला पाहिजे. आणि स्वरस हा परिपूर्ण झालेल्या निरोगी फळांचा असावा. जो काही आपण स्वरस सुद्धा यूज करू शकतो यामध्ये संधान कल्पनेमध्ये. तर स्वरस कधी घ्यायचा आपल्याला जे काही परिपूर्ण असे पक्व झालेले फळ तर त्यांचा निरोगी असलेले फळं तर यांचा आपल्या स्वरस वगैरे ॲड यामध्ये करू शकतो. संधान प्रक्रियेकरिता जे फळ वापरायचे ते पिण्याकरिता वापरत येणारे सर्वसाधारण जल शुद्ध स्वरूपात असावे. मेनली काय म्हटलंय संधान प्रक्रियेकरिता जे काही पाणी वगैरे वापरणार आहे ते पिण्याकरिता आपण जे पाणी वापरतो मग चांगलं फिल्टर झालेलं शुद्ध असं पाणी आपण ते यूज करायचं आहे. आणि सर्वसाधारण जल सुद्धा आपण यामध्ये यूज करू शकतो, म्हणजे ते सर्वसाधारण जल वगैरे तर ते कसं असलं पाहिजे शुद्ध स्वरूपात यामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर क्षारयुक्त खारड दुर्गंधी कृमीयुक्त त्यामध्ये ते आपले जल नसलं पाहिजे. आणि संधान प्रक्रियेत वापरण्यापूर्वी जलाची शुद्धी करून घ्यायची आपल्याला सांगितलेली आहे. समजला क्वाथ स्वरस आणि जल आपलं कसं असलं पाहिजे. त्यानंतर मधुर द्रव्य कसे असले पाहिजे बघा बाळांनो संधान कल्पनेसाठी. तर बघा संधान प्रक्रिया सुरू करण्याकरिता मद्य निर्मिती करण्याकरिता मधुर द्रव्यांचा उपयोग केला जातो. म्हणजे संधान कल्पनेमध्ये पण मद्य निर्मिती आपण जे काही मद्य निर्मिती करणार आहे त्यामध्ये मधुर द्रव्यांचा आपण यूज करतो. तसेच निर्मित औषध टिकवण्याकरिता मधुर द्रव्यांचा उपयोग केला जातो. मधुर द्रव्य शर्करा गुळ आणि मधाचा यामध्ये आपण उपयोग वगैरे करतो. नंतर संधान द्रव्य. आता संधान द्रव्यमध्ये कोणकोणते यूज करतात बघा. तर संधान द्रव्य म्हणजे काय संधान म्हणजे फर्मेंटेशन सुरू करणारे द्रव्य जे काय करतात फर्मंटाईल करतात, जे काय फर्मेंटेशन वगैरे करून आणू शकतात तर याला काय संधान द्रव्य असं म्हटलं. आयुर्वेदात धायटी म्हणजे काय आपले जे काही धातकी. आता धातकी सर काय जर सर धातकीच का घेतलं आपण गुडूची का नाही घेतलं दुसरं आपल्याकडे लय मोठं वनस्पती सर कपिकुच्चू आहे धाया त्या अर्जुन आहे आपण हे कोण नाही घेतले धायतीच काय घेतलं. धायती म्हणजे आपली धातकी. सर धातकीच काय बरं घेतलं तर बाळांनो बघा जी काय धातकी असते धातकीमध्ये ईस्ट असतो. ईस्ट म्हणजे काय तर हा ईस्ट म्हणजे आपला किण्व हा काय करतो आपलं जे काही फर्मेंटेशन ही प्रोसेस घडून आणतो. त्यामुळे आपल्याकडे काय होतं तिथं आंबवण्याची प्रक्रिया घडून येते सडण्याची प्रक्रिया घडते. तर त्यामुळं आयुर्वेदमध्ये धायटीच्या फुलांचा प्रामुख्याने संधान कल्पनेमध्ये उपयोग केला जातो. तर संधान द्रव्य कोणतं येतं धायटीचे फुलं. धायटी फुलं म्हणजे काय धातकीचे फुलं पुष्प. समजलं. तसेच मोहाची फुलं सुद्धा यामध्ये वापरतात. जे काही मोह आहे तर मोहाची सुद्धा फुलं यामध्ये आपण वापरतात. त्यानंतर संधान द्रव्यांच्या फुलामध्ये केशरामध्ये ते जे काय आहे संधान द्रव्यामध्ये जे काही फुलं आहे तर त्यांचे केशर असतं त्यामधला तर त्यामध्ये किण्व पदार्थ म्हणजे ईस्ट वगैरे आपल्याला पाहायला मिळतो कशात धातकीत वगैरे त्याद्वारा किण्वाची प्रक्रिया होऊन संधान प्रक्रिया वगैरे करते म्हणजे फर्मेंटेशन वगैरे घडून येतं. आणि त्यालाच आपण आसूत प्रक्रिया सुद्धा म्हणतो. म्हणजे संधान प्रक्रियेला दुसरा पर्याय काय तर आसूत प्रक्रिया हा त्याला काय दुसरा काय आला पर्याय आला आहे. समजलं. त्यानंतर आता बघा संधान पात्र. आता जे काही आपण
टोटली प्रोसेस करणार आहे, म्हणजे टोटल एका जागेवर टोटल प्रोसेस करणार आहे. त्यासाठी आपल्याला पात्र तर पाहिजे ना. जसं अवलेह बनवण्याकरिता आपण विविध आचारानुसार विविध पात्र वगैरे पाहिले, म्हणजे विविध कल्पनानुसार विविध पात्र पाहिले. ब्राह्मी रससाठी, ब्राह्मी घृतसाठी तर आपण विविध असे पात्र पाहिले ना जे अवलेहमध्ये. त्याचप्रमाणे संधान जी प्रक्रिया बनवतात ते संधान बनवण्याकरिता आपलं पात्र पाहिजे ना. का घेतला आपण मातीचा घडा घेतला आणि बनवत बसला असं थोडं चालणार आहे. कारण की संधान आपण एवढी मोठी प्रोसेस घडवतोय, मध्य कल्पना घडवतोय, म्हणजे असं अरिष्ट बनवतोय. त्यासाठी आपल्याला चांगले प्रॉपर असे भांडे तर पाहिजे ना. तर त्यासाठी बघा संधान पात्र काय म्हटलंय, तर प्राचीन ग्रंथामध्ये मृत्तिका पात्र म्हणजे काय म्हटलंय, जे काही मातीपासून बनलेले भांडे. ताई काय म्हटलंय, मृत्तिका पात्र म्हणजे ताई काय म्हटलंय, घरातले जे काही आपले मातीपासून बनलेले भांडे, मातीपासून घडलेले बनलेले भांडे, ताई मातीपासून बनलेले भांडे, तर हे संधान पात्र म्हणून ग्रहण करण्यास सांगितले आहे रे दादा. काय म्हटले ताई, की मातीपासून बनलेले भांडे, हे काय मातीपासून बनलेले भांडे हे मृत्तिका पात्र आपण याला म्हणतो, हे संधान पात्रामध्ये ग्रहण करायचे सांगितले आहे रे दादा. कळलं तुला. नंतर काय म्हटलं, आज काळच्या जगात मृत्तिका पात्र म्हणजे जे काय मातीचे भांडे जे आहे ते वापरणे कठीण आहे. कारण की पाहायला गेलं दिवसेंदिवस लोकांची मॉडर्न लाईफस्टाईल होत चालली. लोक प्लास्टिकचे भांडे वापरायला लागले. आजकाल जर पाहायला गेले तर घरामधले जे काय मोस्ट ऑफ द भांडे आहेत तर काय स्टीलचे, जर्मलचे विविध आपल्याला पाहायला मिळते, पण मातीचे भांडे पाहायला मिळतात का, तर नाही. तर त्यामुळे जे काय मृत्तिका पात्र हे वापरणं कठीण आहे. कारण की हे काय मोस्ट ऑफ आता स्टीलने याला रिप्लेस केलं आहे. त्यानंतर आणखी पाहायला गेलं जर्मलने याला रिप्लेस केलं आहे. त्यामुळे त्याचा वापर होताना आपल्याला दिसत नाही. मग सर आपण या जागी काय घेऊ शकतो, त्या बाळांनो यामध्ये आपण काय घेऊ, सागवानी लाकडाचे मोठमोठे ड्रम घेऊ शकतो. जसं तुम्ही मोठाले बॅरल पाहतात ना, की अल्कोहोलचे मोठमोठाले बॅरल मूवीजमध्ये वगैरे पाहता, की जे काय आपले वाईन्सचे बॅरल वगैरे असते, मोठमोठाले वाईन्सचे बॅरल असतात. ते वाईन्सचे बॅरल म्हणजे काय, तर ते आपण संधान प्रक्रियेद्वारे जे काय वाईन्स वगैरे बनवतो, सुला वाईन्स वगैरे म्हणतात ना, नाशिकची सुला वाईन्स नाव ऐकलं असं ना. हां कसं हसतंय हे ध्यान दे इकडे. काय म्हणतो नाशिकची लगेच सुला वाईन्स हसू राहिला. आपण शिकतोय संधान प्रक्रिया, आपण पण बनवू, आपण पण विकू, मग आपण पैसा कमवू, करोडपती हो. पण प्यायची का, आपण प्यायची असते थोडीफार, मग काय की सगळीच पेत बसते का. हा सर सांगू राहिले, अल्कोहोल इज अ इंजुरियस टू द हेल्थ, अल्कोहोल इज अ इंजुरियस टू द हेल्थ रे बाळा. कुठं विचार करून नको देऊ, गुरमुळू नको देऊ. आपलं काय संधान टॉपिक सुरू आहे. संधान म्हणजे सर आपण संधान प्रक्रिया बनवतोय, दुसरीकडनं बरोबर आपलं काय सोडू आहे, की त्याऐवजी सागवान लाकडाचे मोठमोठे ड्रम वापरले जातात. मेनली काय म्हटलं, जो काय आपण संधान प्रक्रिया बनवणार आहे त्यामध्ये मोठमोठे बॅरल आपण यूज करत नाही का, लाकडी सागवानाचे मोठमोठे बॅरल वगैरे. आठवले ताई, आठवलं. हे बघ मोठमोठे लाकडे जे काही मोठे ड्रमचे आपण वापरतो, म्हणजे सागवानात लाकडाचे मोठमोठे ड्रम बॅरल वगैरे आपण यामध्ये वापरले जातात. समजलं. नंतर पण एक कास्ट ड्रम वापरताना अनेक सुद्धा अडचणी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काय रे दादा, त्यामध्ये उत्कृष्ट पद्धती त्याऐवजी आपण काय करू शकतो, आता मोठमोठ्या यामध्ये आपण काय होतं अडचणी आपल्याला काय पाहायला मिळतात, त्यामध्ये छिद्र पाहायला मिळू शकतं, किंवा त्यामध्ये आणखी पाहायला गेलं ते निर्जंतुकी वगैरे नसतं. कारण की मोठमोठे लाकडी ड्रम आहे, त्यामध्ये कीड जर लागली असेल त्या लाकडाला तर ते आपलं पूर्ण संधानी प्रोसेस वेस्ट होऊन जाईल ना. त्याऐवजी आपण काय करता, आता तर उत्कृष्ट प्रतीचे स्टेनलेस स्टीलचे ड्रम वगैरे वापरणे योग्य. आता काय जर म्हणतं स्टील नाही का वापरलं, स्टेनलेस स्टील, तर कारण की स्टेनलेस स्टीलला काय होतं, गंज लागत नाही. हे आपल्याला नॉर्मलमध्ये उत्कृष्ट प्रतीचे स्टेनलेस स्टीलचे आपण ड्रम वगैरे यामध्ये वापरण्याचं योग्य सांगितलं. हे आता मॉडर्न वेमध्ये आपल्याला यामध्ये सांगितलं. आता काय म्हटलं, अल्प प्रमाणात संधान कल्प तयार करण्याकरिता काय म्हटलं, चिनी मातीची भरणी आपल्या घरात जे काय आहे, लोणचं वगैरे भरून ठेवायचे. चिनी माताची भरणी, मोठी भरणी आपल्या घरातली, जे आता आपण लोणचं भरून ठेवते आपली आई उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, जे आता लोणचं तयार केली ते कशा ठेवणार आहे, चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवणार, किंवा काचेची भरणी यामध्ये आपण इष्ट म्हणजे आपल्याला वापरायचे सुद्धा या संधान कल्पासाठी आपण यूज करू शकतो. आता बघा, जे काही पात्र वगैरे असणार या पात्राला आपल्याला यूज करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला दोन यामध्ये प्रोसेस करावं लागतं. म्हणजे जो पात्र आपण याचं यूज करणार त्याचं पात्राचं धूपन आणि लेपन आपल्याला हे दोन कर्म करावे लागतात. जो पात्र आपण संधान कल्पनेसाठी यूज करणार त्याचं धूपन आणि लेपन आपल्याला करायचं आहे. आता काही जण म्हणतात सर धूपन म्हणजे काय, तर बाळांनो काय करायचं, त्याला स्मोक करायचा. आपण विविध असे काय घ्यायचं आहे, वनस्पती वगैरे घ्यायचा, त्याचा जो स्मोक करायचा आणि त्या स्मोकने तो जो काही पात्र असेल त्याला निर्जंतुकीकरण म्हणजे स्टेराईल करायचं काम करायचं. म्हणजे आपण स्टेराईल वगैरे करण्याचं काम करतं. म्हणजे धूपन करण्यासाठी प्रक्रियेसाठी अगरू, चंदन, गुगळ इत्यादी पदार्थाचा वापर केला जातो. का बरं, कारण जो काही पात्र आहे त्याला स्टेराईल वगैरे करायचं. समजलं. नंतर पात्राचे लेपन करायचे. आता काय जर सर पात्राचं लेपन का बरं, आता बाळा तो पाहिलं मोठमोठं आपण ड्राम घेतो, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चल बघ काय म्हटलंय, की पात्राचे लेपन केले. काय म्हटलं, पात्राचे लेपन केले. आता पात्राचे काय लेपन करतो, जो आपण ड्रम घेतोय, आता मोठमोठे ड्रम घेतोय आपण, मोठमोठे ड्रम घेतोय. ड्रमचं काय होतं, मोस्ट ऑफ यांना छिद्र वगैरे काही जागेवर असतात. या छिद्रामधून काय होऊ शकतो, आपण जो काही संधानी प्रक्रिया बनवतोय, म्हणजे जो काही आसो बनवतोय, जो काही अरिष्ट वगैरे बनवतोय, तर जे काही संधान प्रक्रिया बनवतोय त्या छिद्राद्वारे ते काय होऊ शकतं, गळू शकतं. आणि हा जर गळत राहिलं त्यामध्ये काय पात्रात उरल का, आपल्या हाती काही लागेल का, तर नाही ना. तर त्यामुळे आपण ते काय करतो, छिद्र जे असेल
तर ते बुजवून जावं त्यासाठी आपण काय करतो, मध, पिंपळीचं चूर्ण, इथं चूर्ण कर बरं बाळ, इथं काय कर, इथं एक मिनटं इथं काय कर, इथं चूर्ण कर, हे बघ इथं काय करायचं, चूर्ण करे, पिंपळीचं चूर्ण, तूप, पिंपळी हे झालं, हे डबल आलं, इथं डबल आलं, पिंपळीचं काय करायचं चूर्ण आहे बघ, मध, तूप किंवा पिंपळी चूर्ण यांची काय करायचं आपल्याला पेस्ट वगैरे करायचे, मध घ्यायचं आहे, त्यानंतर तूप घ्यायचं आणि पिंपळी चूर्ण यांची पेस्ट वगैरे बनवून घेणे आणि भांड्यातल्या आतल्या बाजूला लेप वगैरे लावायचं. काय होतं नाही तर ती मोस्ट ऑफ दी जे काही छिद्र वगैरे असेल त्या पात्राचे छिद्र वगैरे बंद होऊन जाते. समजलं. आता काय म्हटलं, धुरीकरण म्हणजे जे काही धूपण या प्रोसेसनी आणि लेपनामुळे भांडे जे मग ते मातीचे असो किंवा लाकडी असो यांनी काय होतं, निर्जंतुकीकरण होतं आणि त्याचे जे काही छिद्र वगैरे असेल ते सुद्धा बुजून जातात. समजलं. त्यानंतर आता बघा स्थान आणि भूमी. आता जे काय आपण मोस्ट ऑफ दी आसोवारिष्ट बनवणार हे कोणत्या स्थानामध्ये ठेवायचं. आता नॉर्मल तुम्हाला सांगतो कोणतीही प्रोसेस घडवण्याकरता एक नॉर्मल टेम्परेचर वगैरे असलं पाहिजे, कारण की एक टेम्परेचरवरती हे सगळ्या प्रोसेस घडत असतात. तुम्हाला जर म्हटलं आसोवारिष्ट जे भर एकदम थंड जागेत म्हणजे एकदम 0 डिग्री सेल्सिअसमध्ये नेऊन ठेवा, होईल का? किंवा तुम्हाला म्हटलं 100 डिग्री सेल्सिअसमध्ये मध्यकल्पना म्हणजे संधान कल्पना करायची, नेऊन ठेवा, होईल का? तर नाही ना. एक प्रॉपर टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे, तेव्हा त्याचं काय होईल, आपलं प्रॉपर ती संधान कल्पना घडेल. तर त्यासाठी काय म्हटलं, प्राचीन साहित्यात आसोवारिष्ट तयार करताना पात्र जमिनीत खड्डा खोदून गाडावे. मेनली काय करायचे पहिले लोक, की जी काही जमीन असायची त्या जमिनीमध्ये काय करायचं, आपल्या प्रकारे अशा प्रकारे जमीन असायची, या जमिनीमध्ये अशा प्रकारे आपलं पात्र, अशा प्रकारे हा आपला पात्र असा गाडून ठेवायचे. ते काय करायचे, गाडून ठेवायचे. का बरं सर? तर जे काही वर इथं असलं 37 डिग्री टेम्परेचर असायचं, तर त्याच्यापेक्षा 1-2 टेम्परेचर म्हणजे समजा खाली 35 डिग्री म्हणजे काय झालं, नॉर्मलपेक्षा टेम्परेचर काय झालं, थोडं कमी झालं. इथं टेम्परेचर थोडं कमी झालं, तर आपलं टेम्परेचर कमी व्हावं, तर टेम्परेचर मेंटेन राहावं यासाठी आपण काय करायचो, खड्ड्यात खोदून ठेवायचं किंवा धान्य राशीत बुडून ठेवा. आता काय झालं म्हणजे सर, धान्य राशी म्हणजे काय? तर बाळांनो मेनले काय असतं, धान्य राशी म्हणजे काय, जे आपल्या पाहायला गेलं तर घरात तुम्ही काय करता, आपले आई वडील जे काय आपले मोठमोठ्या धान्याचे काय असतात, जे की आपले कोठ्या वगैरे असतात, कोठी वगैरे ऐकलं ना, धान्याच्या कोठ्या म्हणजे आपण काय करतो, घरामध्ये एक मोठं असं पात्र वगैरे घेतो, म्हणजे 1 टन 2 टन किंवा 1 क्विंटल 2 क्विंटल असं काय, ज्यामध्ये आपलं गहू बाजरी ज्यामध्ये बसलं असं मोठमोठं पात्र असतं, ज्यामध्ये असे त्रिकोणाकारवर असा शेंडा वगैरे असतो, त्यामध्ये आपलं काय करतात, धान्य वगैरे गावाच्या गोण्या बाजरीच्या गोण्या त्यामध्ये आपण ओतू ठेवतो. का बरं? तर ते धान्य राशी वगैरे एका जागा स्टोअर करतो, त्याला कीड नाही लागू अशी जे काही धान्य राशी असेल ना, तर त्यामध्ये आपण काय ठेवायचं, हा जो काही आपण संधान वगैरे बनवतो, आसोवारिष्ट वगैरे बनवतो, त्यामध्ये ठेवायचा, कारण की त्यामध्ये काय राहणार, टेम्परेचर कमी राहणार. समजलं. अशा प्रकारे या साईडला आपलं धान्य वगैरे असेल, त्या धान्यामध्ये आपण काय करू शकतो, अशा धान्याच्या पात्रामध्ये आपण काय ठेवू शकतो, आपला जो काही आसोवारिष्ट आहे तो तयार करायला ठेवू शकतो. समजलं. नंतर पण या दोन्ही बाबी आज व्यवहारात वगैरे पाहायला भेटत नाही. आपल्या दोन्ही पाहायला गेलं तर पहिल्या जुन्या प्रोसेस होत्या, पण आता व्यवहारात पाहायला भेटत नाही. मग सर आता काय होतं, तर बघा यातून आपण एवढाच अर्थ घेता येईल की तापमान व शीतता असून या प्रक्रिया होण्याच्या क्रियेला अनुकूल आहे. म्हणजे यामध्ये तापमानाचं खूप महत्त्व आहे या प्रोसेसमध्ये, ते आपल्याला म्हणताय. त्यानंतर काय म्हटलं की यामध्ये आसूत प्रक्रिया करीता साधारणतः तापमान 30 ते 35 डिग्री सेल्सिअस इतके सतत राखणे आवश्यक आहे आणि हे तापमान कृत्रिम रीतीने राखता येणे शक्य आहे. नॉर्मली जे की आता आर्टिफिशियल वेने आपण हे टेम्परेचर मेंटेन करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण ही संधान प्रक्रिया सुद्धा 30 किंवा 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर मेंटेन करून आपण संधान कल्पना तिथे घडवून आणू शकतो. समजलं. त्यानंतर बघा काळ, ऋतू आणि वातावरण. यामध्ये काय म्हटलंय, आसोवारिष्ट निर्माणामध्ये काळ, ऋतू आणि वातावरणाचं विशेष महत्त्व दिलेलं आहे. शीत व वर्षा ऋतू आसोवारिष्ट शीघ्र निर्माण होत नाही. मेनली काय म्हटलं, टेम्परेचर जर खूप कमी असेल, एकदम खरी आहे म्हणजे 20 डिग्री 10 डिग्री 15 डिग्री शीत आणि वर्षा ऋतू असेल, यामध्ये काय होतं, एकदम प्रक्रिया काय होतं, स्लो डाऊन होतं. कारण की त्यामुळे आपलं टेम्परेचर 30 ते 35 डिग्री सेल्सिअस आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं. कारण की जास्त पण नाही म्हणजे कमी पण नाही आणि नाही जास्त पण नाही, एकदम मॉडरेट स्वरूपाचं टेम्परेचर ठेवायचं. तेव्हा काय होतं, आपले जे काही संधान आहे तर ते व्यवस्थित वगैरे घडून येते. त्यानंतर काय म्हटलं, वर्षा ऋतू संधानार्थ औषधी साडण्याची शक्यता वगैरे असते. वर्षा ऋतूत काय होतं, मोस्ट ऑफ जे काही करतो आपण तर त्यामध्ये आपले संधानार्थ औषधी साडण्याची प्रक्रिया जास्त वगैरे घडून येते. आता तुम्हाला सांगतो, कोणाकडे घरी जर शेती वगैरे करत असेल त्यांच्याकडं मुरघास हा कन्सेप्ट ऐकला असेल. मुरघास म्हणजे सर आपण करतो काय, बाळांनो तुम्ही ऐका, आपण काय करतो, ही एक फर्मेंटेशनची प्रोसेस असते बरं का. मुरघास जे शेताकडले असेल, जे गावाकडले विद्यार्थी असेल त्यांच्या घरी जनावरं वगैरे असेल, किंवा जे नांदेड संभाजीनगर या साईडचे विद्यार्थी असेल, किंवा कोणत्या साईडचे पण बऱ्याच ज्यांच्या घरी जनावरं खूप असतात, तर ते मुरघास करतात वगैरे. का बरं, तर मुरघासने काय होतं, यामध्ये अल्कोहोलिक फ्लवोनोइड्स घडून येतं, त्यामुळे जनावरांचं दूध वाढतं. सर यामध्ये कन्सेप्ट काय नीट ते सांगा आम्हाला. आता यामध्ये बाळांनो काय होतं, मोस्ट ऑफ द आपण विविध काय करतो, जे मका आहे, जे विविध आपल्याकडे चारा असतो, त्या
पारांचा काय करतो, बारीक चूर्ण करतो, म्हणजे भुसकट करतो. भुसकट केल्यानंतर आपण काय करतो, एक मोठे असे गोणे असतात, त्या गोण्यामध्ये भरतो आणि ह्याला काय करतो, तोंडाला चांगलं बांधून वगैरे टाकतो आणि झाकून वगैरे टाकतो, म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतो. आणि जवळजवळ आपण काय करतो, 2 महिन्यांनी 4 महिन्याला ओपन करतो, म्हणजे 2 महिन्यांनी 4 महिने, तर हे टोटल मुरघास तयार झाला असतो. त्यामुळे एकदम उत्तम प्रकारचं खाद्य तयार झालं, म्हणजे एक प्रकारे जसं आसवारिष्ट बनवतो त्या प्रकारे आपण काय बनवतो, जनावरांसाठी मुरघास वगैरे बनतो. याने काय होतं, जसं आसवारिष्ट आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, तसंच जनावरांसाठी ते मुरघास वगैरे चांगलं असतं. त्याने ते जनावरांची हेल्थला चांगलं होतं, कॅल्शियम वाढतं, दूध वगैरे वाढतं. ते अशा प्रकारे, म्हणजे ज्यांना माहिती असेल त्यांना बरं का, ज्यांना नाही कळलं त्यांना ठीक आहे, त्यांना आसवारिष्ट समजून घ्या. पण मुरघास हे आपण असं एक बनवत असतो, तुम्हाला आयडिया लागून जाईल. मुरघास पण आपण संधान कल्पनेप्रकारे असंच बनवत असतो, समजलं. त्यानंतर बघा, वसंत ऋतू, शरद ऋतू आसवारिष्ट निर्माणाकरिता श्रेष्ठ काळ मानलेला आहे. मेले काय म्हटलंय, हा ध्यानात ठेवा, आपल्यासाठी महत्त्व आहे. जो वसंत ऋतू आणि शरद ऋतू हे आपल्या आसवारिष्टकरिता श्रेष्ठ काळ सांगितलेला आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर आसवारिष्ट निर्माण करण्याचे तापमान, म्हणजे जे काही ठिकाण वगैरे असेल, तापमान 30 ते 35 डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्यास जे काही सुगमरित्या शीघ्रतेने आसूत प्रक्रिया सुरू होते आणि 15 ते 30 दिवसामध्ये आसोआरिष्ट तयार होऊन बाहेर पडतो. मेनली काय होतं, आसोआरिष्ट कसं काय तयार होतं, 30 ते 35 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर मेंटेन राहिलं, किती दिवस, 15 ते 30 दिवस, तर 15 ते 30 दिवसामध्ये हा आसोआरिष्ट तयार आपल्याकडं होतो, समजलं. त्यानंतर आता टोटल प्रोसेस बघणार संधान विधी. आता हे टोटल कसं बनवायचं आपण संधान प्रक्रिया. आता सुरुवातीला बघा आपण काय घेतो, एक पात्र घेतो. पात्रामध्ये काय घेऊ शकतो सर, स्टेनलेस स्टीलचं बाळा पात्र घेऊ शकतो, मृत्तिका पात्रामध्ये घेऊ शकतो, म्हणजे मातीचं भांडे घेऊ शकतो. त्यामध्ये सर आपण जर ते हे आपण सागवानाचे बॅरल घेऊ शकतो, ड्रम घेऊ शकतो. हो बाळा, आपण सागवानाचे ड्रम सुद्धा यामध्ये घेऊ शकतो. काहीतरी एक पात्र घ्यायचं. नंतर आपल्याकडे जे काही काष्ट औषधी, जे काही औषधी, तर त्या औषधीचं चूर्ण वगैरे करायचं, त्यामध्ये टाकायचं. नंतर आपल्याकडे जे काही द्रवद्रव्य, म्हणजे काय जल म्हणा किंवा क्वाथ म्हणा, आपण त्यामध्ये टाकायचं. जल किंवा क्वाथ वगैरे टाकायचं आणि यामध्ये ॲड करायचं. जल किंवा क्वाथ टाकायचं आणि यामध्ये ॲड करायचं. नंतर यामध्ये काय केलं, जल किंवा क्वाथ टाकून आपण ॲड केलं. त्यानंतर आपण यामध्ये शर्करा, म्हणजे साखर टाकतो किंवा मध वगैरे यामध्ये टाकलं. त्यानंतर आपण काय करतो, आता हे टाकलं, याला चांगल्या प्रकारे प्रॉपर मिक्स करतो. साखर वगैरे पूर्णप्रमाणे विरघळली पाहिजे, प्रॉपरपणे विरघळणे प्रॉपरपणे विरघळणे. तर अशा प्रकारे प्रॉपर जेव्हा विरघळती, तर तेव्हा काय करतो आपण, त्यामध्ये धातकीचे पुष्प टाकतो. धातकीचे पुष्प का असं, तर त्यामध्ये बाळांनो काय असतं, ईस्ट सेल असतात. ईस्ट सेल काय म्हणणार, किनवा असतं. किनवा काय करतं सर, याला फर्मेंटेशन करण्याचं काम करतं. आता यामध्ये टाकलं, त्यानंतर आपण काय करतो, एक दुसरं पात्र घेतो. या पात्राच्या 3/4 आपण या पात्राचं काय करतो, 3/4 हे जे काय बनवलंय, तर ते आपण त्यामध्ये ॲड करतो आणि ह्याला काय करतो, वरून 1/4 एवढी जागा रिकामी ठेवतो. म्हणजे 3/4 ॲड करतो, नरड्यापर्यंत नाही भरायचं, 3/4 त्या पात्राच्या भरायचं आणि 1/4 हे काय ठेवायचं, रिकामे ठेवणे. बाळा बघ रे, 1/4 काय करायचं, रिकाम ठेवायचं आणि 3/4 काय करायचं, आपल्याला जे काही आपण बनवलंय तर त्यामध्ये आपल्याला हा टाकायचं. नंतर हे जे काही पात्र आहे, पात्राला वरून आवरण लावायचं, चांगलं तोंड पॅक बांधायचं, एकदम घ्यायची आपली धोती मस्त गुंडरून काय पॅक मुंडी बांधून टाकायची. हवा आतमध्ये गेली नाही पाहिजे, हवा बाहेर गेली नाही पाहिजे, अशी मुंडी दाबून काय करायची, याची दाबून बांध करायचं. आपलं मस्त भांडं असं काय करायचं, हे चांगलं टेम्परेचर जिथं मेंटेन होईल अशा टेम्परेचरमध्ये आपण काय करायचं, भांडं नेऊन ठेवायचं, समजलं. ते आवरण वगैरे लावलं, हे आपण असं भरलं. नंतर आपण काय करतो, 15 ते 30 दिवस वेट करतो आणि त्यानंतर मग आपण याचे विविध याचे काय करतो, परीक्षा करतो. डायरेक्ट तोंड उघडणार आहे का, तर नाही, तर आपल्याला परीक्षा सुद्धा आपण पुढे शिकणार आहे. हे जेव्हा परीक्षात हा जेव्हा पात्र ठरतो, बघ रे बाळा, हा जे संधान पात्र हे सुद्धा परीक्षा देतो. तू एकटाच नाही BMS सेकंड इयरची परीक्षा देत, याला पण जीवनात काहीतरी संधान बनवतोय, लोकांसाठी हा उपयुक्त आहे, त्याला सुद्धा अगोदर परीक्षा द्यावा लागतात. अगोदर त्याला स्वतःचं सामर्थ्य, म्हणजे स्वतः तो सिद्ध झाला आहे असं त्याला दाखवावं लागतं. नंतर याचं तोंड खोललं जातं आणि मग हा त्यामधला जो काही संधान आपण बनवली, असं वरिष्ठ बनवलंय, तेव्हाच हा रुग्णाला दिला जातो, समजलं. तर अशा प्रकारे याची परीक्षा सुद्धा केली जाते. बघा, संधान विधीमध्ये काय म्हटले, मातीची भांडी घ्यायची, चिनी मातीची भांडी घ्यायची, काचेची बरणी घ्यायची व किंवा काच पात्र घ्यायचं, स्टेनलेस स्टीलचं पात्र घ्यायचं, लाकडी ड्रम, यामध्ये काही पण घेऊ शकता. नंतर स्वच्छ पात्रात घटक द्रव्य चूर्ण सांगितलेल्या प्रमाणात एकत्रीकरण करावे. मेनली जे काही आपण हे पात्र घेतलं, पात्राला आपण धुपण आणि लेपन हे कर्म करतो. नंतर यामध्ये आपण चूर्ण ॲड करतो. चूर्ण ॲड झाल्यानंतर त्यामध्ये जल, क्वाथ, सोरस इत्यादी जे काही द्रवद्रव्य आहे त्यामध्ये टाकावे. त्यात मधुर द्रव्य, गूळ, शर्करा आणि मधू टाकून मिसळून चांगलं विरघळावे, त्यामध्ये विरघळायचं. नंतर त्यामध्ये धातकी पुष्प, डायटीचे फुले, मोहाची फुले घालावी आणि मिश्रण वगैरे चांगलं प्रॉपर काय करायचं, ढवळणे. आणि नंतर काय करायचं, संधान पात्र वगैरे आपल्याला घ्यायचं. ते पात्र, त्या पात्राचे 3/4 म्हणजे 3/4 आपल्याला काय करायचं, भरायचं आणि 1/3 काय करायचं, रिकामं वगैरे ठेवायचं. नंतर पात्राच्या मुखात स्वच्छ आवरण करावे, म्हणजे तोंड चांगलं घट्ट बांधून टाकायचं त्याचं. आणि पात्र निर्वात स्थळी ठेवायचं. निर्वात स्थळी म्हणजे जिथं कोणी त्याला झटणार नाही, काही नाही, अशा ठिकाणी त्याला चांगलं नेऊन ठेवायचं. नंतर 4 ते 6 होण्यानंतर त्या पात्राचे मुख उघडून आतरील मिश्रण काय काढून परीक्षण वगैरे करावे.
नंतर त्याचं परीक्षण वगैरे करायचं. असं डायरेक्ट फलत नाही बरं का, पण त्याचं परीक्षण वगैरे करतात तेव्हा आपण त्याचं काय करतो, नंतर मग त्याचं ते प्रॉपर बनलं का नाही ते वगैरे पाहत असतो. आता संधान हेतू आवश्यक घटक द्रव्य हे तुम्हाला निर्माणविधी कळले ना. सुरुवातीला आपण काय घेतलं, भांडं घेतलं, जे काही पात्र असेल ते पात्र घेतलं, पात्राला धुपण लेपन केलं, नंतर आपण त्यामध्ये चूर्ण ॲड केलं, द्रवद्रव्य ॲड केलं, शर्करा मधू ॲड केलं, प्रॉपर विरघळलं, नंतर धायतीचे पुष्प वगैरे त्यामध्ये ॲड केले, मग नंतर प्रॉपर मिक्स केलं, नंतर आपण संधान पात्र घेतलं, त्या पात्रामध्ये 3/4 भरलं, 1/4 रिकमेंडिंग ठेवलं, आवरण वगैरे स्वच्छ लावलं. नंतर हे जे परीक्षणा किती 15 ते 30 दिवस आपण तसं राहतो, मग 4 ते 6 आठवडे तसंच राहतो. आणि नंतर तसं झाल्यानंतर आपण काय करतो की नंतर याची परीक्षा करतो आणि नंतर याचं संधान वगैरे आपल्याकडे आपण जे काय असेल आसोअरिष्ट वगैरे आपण गोळा वगैरे करतो. समजलं. संधान हेतू आवश्यक घटक द्रव्य बघा काय म्हटले, द्रवद्रव्य यामध्ये सोरस घेतो, क्वाथ घेतो, जल वगैरे घेतो, मधुरद्रव्य म्हणजे गुळ घेतो, शर्करा घेतो आणि शहद म्हणजे मध वगैरे ॲड करतो. प्रक्षेपद्रव्य म्हणून धातकीचे पुष्प किंवा अन्य औषधी म्हणून सुद्धा आपण यामध्ये ॲड करतो. त्यानंतर औषधीचे शेवटी काय करतो, सगळ्यांना एकत्रीकरण करतो. द्रवद्रव्य, मधुरद्रव्य, प्रक्षेपद्रव्य. ऐक रे बाळा, द्रवद्रव्य, मधुरद्रव्य, प्रक्षेपद्रव्य. काय म्हटलं ताई, द्रवद्रव्य, मधुरद्रव्य, प्रक्षेपद्रव्य, द्रवद्रव्य, मधुरद्रव्य, प्रक्षेपद्रव्य, सोरस, क्वाथ, जल, गुळ, शर्करा, मध, धातकी पुष्प, अन्य औषधी आपण यामध्ये काय करतो, ॲड करतो. नंतर सगळ्यांना एकत्रीकरण करतो. समजलं ना दादा. द्रवद्रव्य, मधुरद्रव्य, प्रक्षेपद्रव्य, द्रवद्रव्य, मधुरद्रव्य, प्रक्षेपद्रव्य. कधी पण उठू दे, झोपेतून उठू दे, सांगता आलं पाहिजे. समजलं. नंतर बघूया आता यामध्ये बघा एक येतं अनुक्त परिभाषा. आता अनुक्त परिभाषा जसं आपण कायमध्ये पाहिलं की जो की आपण अवलेय कल्पना पाहिली, स्नेह कल्पना पाहिली, यामध्ये अनुक्तमान परिभाषा असते. आता अनुक्तमान परिभाषा म्हणजे काय, आता मोस्ट ऑफ दी जे काय आपले आचार्य शारंगधरे, आता काय होतं जेव्हा आपण संधान कल्पना बनवलं होतं त्यामध्ये आपल्या गुळ जे काही प्रक्षेपद्रव्य किंवा जळ वगैरे आहे त्यांचं मोस्ट ऑफ दी काय होतं आपल्याला प्रमाण दिलेलं नसतं किती प्रमाणात घ्यायचं. त्यावेळेस काय म्हणतात आचार्य शारंगधर काय म्हणतात तर बघा, तर जेव्हा संधान कल्पनेमध्ये जळ, गुळ, प्रक्षेपद्रव्य यांचे प्रमाण दिलेलं नसेल मग सर आपण किती प्रमाणात घ्यायचं, तर तेव्हा बघ बाळा आपल्याकडे रेफरन्स आचार्य शारंगधर काय म्हणतात, जे काही त्यांचा मध्यम खंड आहे त्यामध्ये काय सांगतात की काय बघा, अर्थात एक द्रोण आपण काय केलं 12.8 लिटर जर काय घेतलं आपण जल घेतलं म्हणजे द्रव घेतलं 12.8 लिटर जल म्हणा क्वाथ म्हणा जे काही घेतो सोरस वगैरे घेतो तर 12.2 लिटर आपण जे काही द्रव घेतो त्यामध्ये आपण काय घ्यायचं की गुळ किती घ्यायचं, एक तुला म्हणजे 4.8 किलो. तोळा नाही बरं, तुला ध्यानात ठेवा, तुला, मला नाही तुला नाही किला ना, तो तुला म्हणे, मला म्हणे, तुला म्हणे, कोणाला म्हणे, तुला म्हणे, तुला म्हणजे 4.8 किलो. कोणी जर म्हणलं ना काय रे बाबा काय ना तुला काय म्हणा त्याला 4.8 ना म्हणा, 4.8 किलो ना म्हणा. समजलं. गुळ म्हणजे एक तुला म्हणजे 4.8 किलो 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 तुला कोणाला तुला की 4.8 किलो. समजलं. तर एक द्रोण घेतलं 12.8 लिटर 12.2 लिटर द्रव जर असेल तर गुळ किती घ्यायचा 4.8 किलो. म्हणजे हे ध्यानात ठेवा हे सगळे MCQ येतं बरं का, दरवर्षी MCQ यावरून फिक्स असतो. MCQ जे काही अनुक्त परिभाषा आहे त्यामध्ये फिक्स असतो बरं का. यामध्ये ध्यानात ठेवा, सिरियस घ्या की एक द्रोण म्हणजे काय 12.2 लिटर द्रव असेल त्यामध्ये गुळ घेतो, एक तुला म्हणजे 4.8 किलो घेतो. आपण काय घेतो एक द्रोण काय घेतलं द्रव घेतलं, एक दोन द्रव घेतलं म्हणजे 12.2 लिटर द्रव घेतलं. त्यामध्ये आपण गुळ किती घ्यायचा तर एक तुला घ्यायचा, एक तुला म्हणजे 4.8 किलो घ्यायचा. आता घ्यायचं आपल्याला मध. आता मध किती घ्यायचं सर तर बघा गुळ जेवढा घेतलाय तर गुळचा जो असेल तर त्याच्या अर्ध्या भागात आपल्याला घ्यायचं म्हणजे 2.4 किलो वगैरे घ्यायचं. आता सर प्रक्षेपद्रव्य घेतलं तर प्रक्षेपद्रव्य सर किती घेतलं तर गुळाचे किती म्हटले दशमांश म्हणजे किती सर दशमांश सर आम्हाला कळलं नाही तर बाळांनो 1/10. आता 1/10 म्हणजे 4.8 kg होता आपल्याकडं, त्याला 10 ने भाग दिला म्हणजे किती झालं सर हे ते बघा. नॉर्मली जर पाहायला गेलं तर हा आपला 0. म्हणजे हा झाला एवढा म्हणजे किती झाला केजी म्हणजे जर पाहायला गेलं तर 480 हा आपला किती झाला ग्रॅम म्हणजे ml म्हणा, ml 480 काय झाला आपला ml, ग्राम म्हणा किंवा ml वगैरे म्हणा. तर अशा प्रकारे आपला हा काय झाला ग्रामच म्हणा, केजी आहे ना तर केजी म्हणल्या 480 ग्राम वगैरे आपण यामध्ये घेतो. समजा अशा प्रकारे आसोअरिष्ट आपण निर्माण वगैरे करत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला अनुक्तचे हा परिभाषा दिले. हा ध्यानात ठेवा. अनुक्तमान अरिष्टेषु द्रवद्रोणे तुला गुडम शोद्रम शिपेद गुड आर्दम प्रक्षेप 10 किम. तर अशा प्रकारे 10 किम अशा प्रकारे आपला श्लोक दिला अनुक्तमान परिभाषेचा, त्यामुळे तुम्हाला ध्यानात ठेवू शकता तुम्ही. आणि हे पेपरमध्ये येतो बरं का, फिक्स MCQ असतो त्यामुळे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर आता परीक्षण विविध टेस्ट वगैरे करायचं असतं आपल्याला की जे वर म्हटलं ना आपण आसो अरिष्ट बनला तर यानंतर आपल्याला उघड्याच्या अगोदर यामध्ये परीक्षा करायला लागतात, कारण तो आपला पूर्णप्रमाणे बनलाय का नाही ते आपल्याला जाणण्याकरिता आपण यामध्ये परीक्षण करत असतो. तर बघा संधान पात्रेला बाहेरून कान लावावा असतं, त्यातील संधान प्रक्रियेमुळे निर्माण होणारा जो काही सुनसुन गुदगुद आवाज ऐकणं बंद होते. असा आवाज बंद झाल्यास संधान प्रक्रिया पूर्णपणे झाली असे समजावं. आता काय
होतं मेनली बघा, जेव्हा आपण संधान प्रक्रिया घडून आणतो करतो त्यामध्ये काय होतं, जेव्हा ते टोटल फर्मेंटेशन होत असतं, फर्मेंटेशन वगैरे होत असतं, त्यामध्ये फर्मेंटेशनचा प्रोडक्ट काय तयार होतं सर, तर CO2 बाळवणं काय होतं प्रोडक्ट होतं. आता CO2 निघतो म्हणजे कुठं ना कुठं गॅस तयार होतो. आता गॅस तयार करतोय आपण, जर त्या पात्राला हलवलं तर पात्र कसं गदगद गुदगुद गदगद गुदगुद गदगुद गुदगुद गुदगुद सुनसुन सानसुन सुनसुन सानसुन असं वाजणार ना, तर गाद गुद 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 गाद गुद गुद वाजणार ना. पण जेव्हा हा प्रोसेस पूर्ण कंप्लीट होते ताई, प्रोसेस कंप्लीट झाली, आपली दारू बनली म्हणजे संधान प्रक्रिया बनली, तेव्हा काय झालं, संधान प्रक्रिया जेव्हा पूर्ण बनते तेव्हा काय होतं, सुनसुन गुदगुद हा जो काही शब्द आहे हा काय होता, आवाज बंद होतो. असे बंद झाल्यास संधान प्रक्रिया पूर्ण झाली असं समजावं. समजलं. त्यानंतर दुसरी टेस्ट येते बघा, कॅन्डल बर्निंग टेस्ट. ही खूप महत्त्वाची, तुम्हाला पेपरमध्ये ॲज इट इज विचारली जाईल, लिहून घे रे, संधान प्रक्रिया आली रे आली, कॅन्डल बर्निंग टेस्ट आलीच पाहिजे. पात्रामध्ये जे काही परीक्षण आहे तर परीक्षामध्ये तुम्हाला पेपरमध्ये हेच पाहणार दोन, कॅन्डल बर्निंग टेस्ट लिहिली का, लाईम वॉटर टेस्ट लिहिली का, त्यामुळे दोन पाहिजे तुम्हाला. कॅन्डल बर्निंग टेस्टमध्ये काय करतं, पात्राचे जे काही संधान पात्र असेल त्यामध्ये मुख उघडायचं तुम्हाला, आणि संधान पात्राच्या मुखाजवळून तुम्हाला काय करायचे, जे काही अशा प्रकारे दाखवतो तुम्हाला की आपल्या प्रकारे हा संधान पात्र असेल, अशा प्रकारे हा संधान पात्र असेल, आणि ह्यामध्ये काय करायचं, ह्याचं तोंड वगैरे उघडायचं, आणि अशा प्रकारे आपण काय करायचं, ही आपली काय कसं मेणबत्ती, तर ही मेणबत्ती अशी जलती होई मेणबत्ती, सर जलती होई कशी, अशी, तर जलती होई मेणबत्ती काय करायची आपल्याला, अशी फिरवायची, किती 360 डिग्रीमध्ये याच्या तोंडापासून फिरवायची, अशी नेऊन अशी गोल फिरवायची, अशी 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 तशी उशी उशी कशी अशी तशी उशी, हे बघा अशी प्रकारे आपल्या फिरायची कॅन्डल बर्निंग टेस्ट अशी फिरायची. संधान पात्राचे मुख उघडून आपल्या संधान पात्राच्या मुखाजवळ जळती आगपेटीची काडी म्हणा किंवा मेणबत्ती नेली असता ती विजली तर ती संधान प्रक्रिया सुरू आहे असं समजावे. का बरं समजावे, तर तुम्ही पाहू शकता की जो काही CO2 आहे तर CO2ला काय करतो, हीटला म्हणजे अग्नीला काय करतो, अग्नीला नाहीसं करून टाकतो. पण तिथं जर ऑक्सिजन असेल, आता CO2 कधी होईल, जेव्हा फर्मेंटेशन प्रोसेस सुरू असेल, फर्मेंटेशन जर कंटिन्यू सुरू असेल तर त्यामध्ये CO2 काय होईल, तयार होत राहील तर तेव्हा काय होईल, अग्नी विझणार. पण जेव्हा फर्मेंटेशन कंप्लीट 100% पूर्ण झालं तेव्हा तिथं काय होईल की CO2 तयार होणार नाही, आणि जर CO2 तयार नाही झाला तर अग्नी विझणार आहे का, तर नाही. समजलं. तर तेच म्हटलंय, संधान पात्राचे मुख उघडून संधान पात्राच्या मुखाजवळ जर जळती आगपेटीची काडी किंवा मेणबत्ती नेली असतात ती जर विजली तर आज जे काही संधान प्रक्रिया सुरू आहे असे समजावे, तर किंवा ती तशीच जळती राहिली तर संधान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे. समजलं. तर अशा प्रकारे कॅन्डल बर्निंग टेस्ट आहे. समजलं. त्यानंतर बघा, आसोअरिष्टला गंध, वर्ण आणि रस उत्पत्ती सम्यकरित्या आल्यास औषध तयार झाले असे समजावे. जेव्हा काय होतं, जे काही आपण यामध्ये काष्ट औषध यामध्ये ॲड केले, चूर्ण केलं, त्यानंतर आणखी पाहायला गेलं जे काही आपण प्रक्षेपद्रव्य ॲड केले तर यांचा सगळ्यांचा गंध, वर्ण आणि रस ही सम्यकरित्या त्यामध्ये जर आला, उतरला, त्या औषधीचा उतरला तर समजून घ्यायचा आसोअरिष्ट आपलं तयार झाला आहे. त्यानंतर आसोअरिष्टातील काही भाग सॅम्पल घेऊन त्यामध्ये सुरा मात्र मोजण्याकरिता सुरामाप यंत्राचा म्हणजे अल्कोहोलमीटर वगैरे उपयोग करावा. मेनली काय होतं, आपण आसोअरिष्ट वगैरे बनतो त्यामध्ये एक दारू बनवली आपण सुरा, आपल्याला सुराचं म्हणजे ते अल्कोहोलमीटर वगैरे घेतलं, किती प्रकारे यामध्ये अल्कोहोलचं अल्कोहोलचं प्रमाण आहे तर त्या मीटरमध्ये शो करतं. सामान्य आसोअरिष्टमध्ये अल्कोहोलचं 5 ते 15% इतकी आपल्याला असायला पाहिजे. जर या इतकी आली तर समजून घ्यायचं आपला आसोअरिष्ट तयार झाले. पण यापेक्षा जर मात्रा कमी आली तर समजायचं आपला आसोअरिष्ट तयार झाले का, संधान प्रक्रिया झाली का, तर नाही. तर याचे काय म्हटलं, सुरामापक यंत्राने करता येते, हे प्रमाणशास्त्रानुसार बरोबर सुद्धा योग्य आहे. त्यानंतर बघा, संधान प्रक्रिया सुरू करताना द्रव्याचे विशिष्ट गुरुत्व नोंदवणे आवश्यक असते, म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वगैरे नोंदवणे असते. नंतर प्रत्येकी 10 दिवसानंतर विशिष्ट ग्रॅव्हिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जो आहे तर परीक्षण करावे. विशिष्ट गुरुत्वत्व स्थिर झाल्यानंतर संधान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे. नॉर्मल काय पाहिजे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुरुवातीला मेंटेन म्हणजे लिहून ठेवायची, नंतर 10 दिवसांनी ते चेक करायची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये चेंज आहे का 100% पाहायला मिळतो. आणखी नंतर त्यामध्ये 2 दिवसांनी 4 दिवसांनी कंटिन्यू पाहत राहायचं. जेव्हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला स्थिर म्हणजे कंटिन्युअस पाहायला मिळेल, समजा 1.0 1.0 1.0 1.0 1.0 असं आली 4-5 दिवस, समजून जायचं आपली संधान प्रक्रिया टोटल पूर्ण झाली आहे. नंतर बघा, आणखी एक शेवटची महत्त्वाची टेस्ट आहे आपल्याकडे, लाईम वॉटर टेस्ट. आता ही खूप महत्त्वाची. आता काय करतो आपण संधान प्रक्रियेमधून, तुम्हाला माहिती आहे फर्मेंटेशनचा मेन प्रोडक्ट असतो कार्बन डायऑक्साईड. आता काय होतं तुम्हाला माहिती आहे, फर्मेंटेशन होतं तर कार्बन डायऑक्साईड यामधून निघणार, बरोबर आहे. आता काय होतं, आपण काय करतो, जेव्हा हा पात्र खोलतो आणि या पात्रामधून अशा प्रकारे, समजा हे आपलं पात्र होतं, हे आपलं पात्र, बरोबर, आणि यामध्ये काय करतो आपण, एक दुसरं असं पात्र घेतो, यामध्ये काय घेतो आपण, लाईम वॉटर घेतो. लाईम वॉटर सर म्हणजे काय, चुन्याची निवळी. लाईम वॉटर म्हणजे काय सर, चुन्याची निवळी. लाईम वॉटर म्हणजे सर काय, चुन्याची निवळी. समजलं. त्यामधून काय करतो आपण, अशा प्रकारे इथं काय करतो, अशा प्रकारे आपण इथं असं प्रकारे असं
याचं कनेक्शन करतो बरोबर. आता यामधून काय करतो, यामध्ये जर असं एक प्रकारे एक मिनटं हां हे पेन घेतो. आता यामध्ये जर CO2 तयार झाला बरोबर, CO2 तयार झाला तर CO2 म्हणजे फर्मेंटेशन होतं. CO2 असा येतो असा येतो असा येतो असा येतो असा येतो. आता CO2 जर यामध्ये आला तर जो काही लाईम वॉटर आहे तर हा लाईम वॉटर जो आहे तर लाईम वॉटरचं काय होतं, हा मिल्की होतो. मिल्की होतो म्हणजे काय होतं सर, हा कसा होतो, पांढरा पडतो म्हणजे दुधाप्रमाणे पांढरा होतो. तर समजून जायचं ही आपली टोटल संधान कल्पना पूर्ण झाली आहे का, तर नाही. पण लाईम वॉटर सर जर पांढरा नाही झाला तर समजून घ्यायचं ही प्रोसेस आपली कंप्लीट झाली आहे. समजलं. तर पहिले बघा, संधान प्रक्रियेचे CO2 गॅस निघत असतो. अशा वेळी लाईम वॉटर म्हणजे यामधून जर पास केला असता, लाईम वॉटरमधून जर पास केला आपण काय जो काही हा गॅस वगैरे, त्यामधून व्हाईट मिल्की म्हणजे दुधाप्रमाणे त्याचा रंग वगैरे येत असतो आणि याला आपण लाईम वॉटर टेस्ट वगैरे म्हणतो. बाळांनो पहिली टेस्ट बघा काय म्हटलंय की जेव्हा परीक्षेमध्ये जेव्हा संधान आपण करत असतो त्यामध्ये गदगद गुदगुद आवाज नाही आला पाहिजे तेव्हा पूर्ण झाला. समजा दुसरी ती कॅन्डल बर्निंग टेस्ट, यामध्ये आपण पात्राच्या मुखाशी आपण काय करतो, कॅन्डल अशी फिरवतो. त्यामध्ये फर्मेंटेशन असेल तर ती फर्मेंटेशन सुरू असेल तर त्यामधले जो काही कॅन्डल आहे ती विजून जाणार आणि जर प्रोसेस कंप्लीट झाली असेल, संधान बनला असेल तर ही काय होणार, जळत वगैरे राहणार. त्यानंतर आसव अरिष्टाला गंध वर्ण रस उत्पत्ती वगैरे होती कशाने, औषध जे ॲड केले त्याहून येते. त्यानंतर अल्कोहोल मीटरमध्ये आपण याचं काय वगैरे चेक करतो, अल्कोहोलचं प्रमाण 5 ते 15% आलं का नाही हे सुद्धा ध्यानात ठेवा मिळतं. त्यानंतर आपण संधान प्रक्रियेमध्ये काय करतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वगैरे मोजून ठेवत असतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर कॉन्स्टंट आली तर आपलं संधान प्रक्रिया तिथं कंप्लीट झाली, आपण हे समजून घ्यायचे आहे. त्यानंतर लाईम वॉटर टेस्ट तुम्हाला कळली की आपण काय करतो की लाईम वॉटरमध्ये काय करतो, असा त्याच्यातला जो काही गॅस आहे CO2 पास करतो. म्हणजे हा जर पास झाला CO2 गेला म्हणजे CO2 तयार झाला असेल तर जाईल, नसेल तर कुठून जाणार आहे, जर टोटल प्रोसेस झाली तर CO2 नसेल. जर टोटल प्रोसेस सुरू असेल तर त्यामध्ये CO2 तयार होणार, CO2 पास झाला, हा पांढरा जर झाला तर समजायचं आपली प्रोसेस पूर्ण झालेली नाही आहे. समजलं. अशा प्रकारे आपलं टोटल हे काय होतं, परीक्षण वगैरे होते. आता असं वरिष्ठ भेद ध्यानात ठेवा, हा तुम्हाला सेपरेट SAQ येईल बरं का पेपरमध्ये. SAQ 5 मार्क तर 5 मार्क डायरेक्ट आला तर SAQ नाही तर आला तर LAQ. SAQ LAQ 5 10 नाही 1 2 MCQ द्यायला 14-15 मार्कचा हा आपला टॉपिक इथं आहे. समजा असो अरिष्ट भेद आहे तर आता असो अरिष्ट भेद तुम्हाला सेपरेट हा SAQ येऊ शकतो. असो आणि अरिष्ट यामध्ये भेद सांगा. आता असो म्हणजे काय, असो पात्रात अपक्व जल घेतो आपण. असो पात्र असेल त्यामध्ये अपक्व जल घेतो, जसं हिम स्वर जल मधुद्रव्य त्यामध्ये आपण काय करतो, घेत असतो. त्यामध्ये पण गुळ शर्करा आपण यामध्ये घेत असतो. त्यामध्ये काष्ट औषध वगैरे यामध्ये ॲड करत असतो. त्यामध्ये सुगंध द्रव्याचे एकूण चूर्ण धातकी पुष्प घालून मुखबंद वगैरे करतो. 15 ते 30 दिवसापर्यंत आपण समतीक्ष्ण म्हणजे समशीत उष्ण म्हणजे आपण टेम्परेचर वगैरे मेंटेन करून अशा ग्राहक वगैरे जे निर्वात ठिकाणीचं संधान प्रक्रियेकरिता आपण ठेवून देत असतो. पूर्ण झाल्यानंतर परीक्षेनंतर मध्य मिश्रित द्रव्य जो पदार्थ वगैरे गाळून घेतो जो प्राप्त वगैरे झाला तर त्याला आपण आसो वगैरे म्हणत असतो. पण अरिष्ट म्हणजे काय, तर काष्ट औषधीचे यवकुट चूर्ण करून क्वात करून हा क्वात संधान पात्रात घालून पूर्वीप्रमाणे मधुर द्रव्य संधान द्रव्य आणि काष्ट औषधी म्हणजे त्रिकोटी चूर्ण चतुर्घात जे काही पुष्प असेल यवकुट चूर्ण हे घालून संधान पात्राचे मुख बंद करून आपण समशीत उष्ण निवाट ठिकाणी 15 ते 30 दिवस ठेवून आपण काय करतो, संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षण वगैरे करून वस्त्रातून गळ वगैरे घेतो आणि मध्ययुक्त द्रव्याला आपण अरिष्ट वगैरे असं म्हणत असतो. नंतर बघा आसो जे असतं तर मन शरीर अग्नी यांचे बल वगैरे वाढवतं, अनिद्रा शोक अरिष्ट अरुची वगैरे नष्ट करते आणि घटक द्रव्यांच्या गुणांनी युक्त असून मनाला प्रसन्नता प्रदान करून वातशामक पित्तवर्धक आणि कफनाशक वगैरे असते, मलभेदक वगैरे कर्म करते, शुद्धावर्धक असते, आमपाचन जीर्ण प्रतिशय म्हणजे खूप दिवसात सर्दी वगैरे अरुची अग्निमानते नाशिक यांचा रद्द वगैरे हे कर्म सांगितलं नाही. अरिष्टच काय म्हटलंय, अरिष्ट हे आसवापेक्षा गुणांनी अधिक श्रेष्ठ वगैरे सांगितलंय. ज्या ज्या औषधांनी जे अरिष्ट बनवून जाते त्या औषधाचे गुण हे प्रामुख्याने यामध्ये आढळतात. अरिष्ट सर्वसाधारण अग्निदीपक कफ वातनाशक पित्तर जे काही रोधक असतं, मृदुविरेचक शूल आद्यमान हृदयशूल प्लेहावृती ज्वर अजीर्ण अर्श शोष ग्रहणी पांडुनाशक कफज्वादीचा नाश करून दीपन पाचन करणारे यामध्ये गुण वगैरे पाहायला मिळतात. समजलं, हे पाठ करा. तुम्हाला जेवढं ध्यानात तेवढं ठेवा. आणखी 2 पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचे. जो आसो असतो आसव हा सामान्य रूपाने अपक्व द्रव्यापासून केला जातो आणि त्यासोबत आचार्य डल्ल्यानुसार आसव यामध्ये द्रव प्रधान असतो. आसव जो असतो तो द्रव प्रधान असतो. अरिष्ट जो असतो तर अरिष्ट सामान्य हा क्वातापासून तयार केला जातो. हा अपक्व द्रव्यापासून आसव करतो. अरिष्ट क्वातापासून केला जातो आणि आचार्य डल्ल्यान काय म्हणतात, आसव हा द्रव्य प्रधान असतो. द्रव्य प्रधान हा द्रव प्रधान वगैरे असतो. समजलं, हे ध्यानात ठेवा भेद वगैरे. त्यानंतर बघा प्रमुख आसव द्रव. तर आसव द्रव्य कोणकोणते आहे इन्ग्रेडियंट ध्यानात ठेवा. तर उशीर कुमारी कर्पूर आयफेन चंदन द्राक्ष धतूर पिपळी पुनर्नावा कस्तुरी लोद्र लोह सारिवा कमळ मधु पतंग वासत हे काय प्रमुख आसव द्रव्य. यामध्ये जेवढे नाव ध्यानात येते तेवढे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. पेपरमध्ये आलं तर लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर प्रमुख अरिष्ट द्रव्य ध्यानात ठेवा. कुटज, त्यानंतर अशोक दशमूळ अर्जुन वासा अमृत विडंग अश्वगंधा खदिर द्राक्षा. त्यानंतर काय म्हटलं बाबूळ म्हणजे बबूळ वगैरे म्हणतो, आबया जीरक ब्राह्मी नागरमोत दंतमूळ बला रोहितक आणि पित्त पापडा. तर हे काय अरिष्ट द्रव्य आपल्याला आहेत. त्यानंतर आता ही आपल्या इथं टोटल कल्पना इथं झाली. यामध्ये बघा सर्वसाधारण आपण मात्रा वगैरे किती म्हटलंय तर सर्वसाधारण ग्रंथ मात्रा
दिली 1 पल तर किंवा 4 तोळेपर्यंत आपण याचा यूज करू शकतो. व्यावहारिक मात्रा जर पाहायला गेलं तर व्यावहारिकमध्ये 15 ते 20 ml आपण याची यूज वगैरे करू शकतो. त्यानंतर बघा काय म्हटलंय, अनुपान यामध्ये काय घेऊ शकतो, तर अनुपानमध्ये आपल्याला कोष्णजल घ्यायचं सांगितलं, म्हणजे वॉर्म वॉटर वगैरे घेऊ शकतो. औषध सेवन का तर सुश्रुतांनी 10 वगैरे सांगितलेलं आहे. सविरता अवधी ध्यानात ठेवा 10 वर्ष. आता जे काही सुश्रुत आहे तर सुश्रुतांनी बघा औषध सेवन काय यामध्ये 10 सांगितले. अभक्त, प्रागभक्त, अधोभक्त, मध्यभक्त, त्यानंतर अंतर्भक्त, सभक्त, त्यानंतर जे काही सामुग्ध, सग्रास, मुहुर्मुह आणि ग्रास अंतर्भक्त ते विविध काय दिले जे काय आहे तर याचे औषध सेवन काळ आपल्याला 10 वगैरे ध्यानात ठेवा. MCQ वगैरे आला तर येऊ शकतो. त्यानंतर औषध सेवन काळ जे काही शारंगधर यांनी 5 दिले. कोणकोणते, सूर्योदय झाल्यावर, दिवसा भोजनानंतर, सायंकाळी, रात्री भोजनानंतर आणि मुहुर्मुह ते काय दिले आपल्याला शारंगधर यांनी हे आपल्याला औषध सेवन काढलेले आहे. त्यानंतर सविरत अवधी ध्यानात ठेवा 10 वर्षापर्यंत आपला काय होतं, हा कल्प टिकून राहतो. एकदा काय दारू बनवली तर ती 10 वर्षापर्यंत टिकवते. आणखी एक सांगतो, दारूचं कसं असतं, हे जे काही संधान प्रक्रिया जेवढ्या दिवस ही जुनी होईल तेवढी जास्त ही काय होती, चांगल्या गुणाची होती. तुम्ही बघू शकता ना, जेवढी जुनी दारू तेवढी जास्त महाग वगैरे विकली जाते. तुम्ही बघू शकता टायटॅनिक जी काही शिप वगैरे डुबली होती, टायटॅनिक वगैरे शिप वगैरे, तर त्यामध्ये एक काय केलं, एक मिशन वगैरे केलं. टायटॅनिकमध्ये जहाज काढायला कोणी गेलं नाही बरं का, पण जहाजमधले दारू काढायला लोक नक्की गेले. त्यामधले जे काही जहाजमधले काय बॅरल होते, मग त्या लोकांना जी काही पिण्याकरता दारू त्या टायटॅनिक शिपमध्ये नेली होती, त्यामध्ये काय होते, मोठमोठे असे दारूचे बॅरल होते, म्हणजे वाईन्सचे बॅरल होते. त्या वाईन्स वगैरे काय केल्या, समुद्राच्या बाहेर काढल्या गेल्या, म्हणजे कितीतरी वर्षानंतर, आणि त्याची एक किंमत लावली गेली. एकदम करोडपती माणसांनी त्या विकत घेतल्या आणि टेस्ट केल्या. ते एकदम म्हणजे भंगार लागल्या बरं का. ते आता मी नाही केलं बरं का, मला नाही माहीत, पण त्यांच्या तोंडानुसार तर तसं दिसलं मला, एकदम भंगार लागल्या. पण पाहायला गेलं पण त्याची टेस्टनुसार न पाहता त्याचे काय जेवढी वर्ष जुनी ही होती आपली, जेवढी ही जुनी आपलं काय होतं, संधान कल्पनेचे कल्प असतात तेवढे काय होतात, जास्त टिकाऊ आणि जास्त काय होतात, ते आपल्यासाठी चांगले वगैरे गुणाचे म्हणजे पाहायला वगैरे मिळतात. म्हणजे ते जास्त गुण वगैरे त्याचे इफेक्ट वगैरे चांगले शो करतात. आता याचे एक्झाम्पल वगैरे बघणारे आपले सिलेबस कॉपमध्ये याचे 2 एक्झाम्पल आपल्याला दिले. एक याला आहे द्राक्ष अरिष्ट आणि दुसरा आपल्याला उशिरा आसो वगैरे आपल्याला हे 2 एक्झाम्पल आपल्या सिलेबस कॉपनुसार आपल्याला पाहिजे. समजलं. आता बघा द्राक्ष जो आसो असतो यामध्ये आपल्याला द्रव्य बघा, द्राक्ष म्हणजे मनुका किती घ्यायचा आहे, 2.5 म्हणजे 2.5 किलो घ्यायचा आहे. जल घ्यायचं आपल्याला 26 लिटर घ्यायचं आहे आणि शेष किती राहणार आहे, 1/4 म्हणजे 6.500 लिटर, म्हणजे 6.5 लिटर हा शेष वगैरे राहणार आहे. त्यानंतर प्रक्षेप द्रव्यामध्ये हे नाव कुठं करा, प्रक्षेप नाही आहे त्यामध्ये गुळ जे नाव आहे तुम्हाला कुठं टाकायचं, हे गुळ नाव कुठं टाकायचं आहे, मधुर द्रव्यामध्ये ॲड करा. हे मधुर द्रव्य म्हणून हा पहिला तुम्हाला काय झालं, हे पहिलं आपलं हे झालं घटक द्रव्य एक मेन झाले घटक द्रव्य. त्यानंतर प्रक्षेप द्रव्य पहिला पॉईंट हा, आणि तिसरा आला मधुर द्रव्य. बरोबर. आता प्रक्षेप द्रव्य मधुर द्रव्य, आता प्रक्षेप द्रव्यावर झाले आणि प्रक्षेप द्रव्यामध्ये धातकी पुष्क आपण ॲड करतो 250 ग्रॅम आहे, दालचिनी 50 ग्रॅम, छोटी इलायची 50 ग्रॅम, तेजपत्र 50 ग्रॅम, नागकेशर 50 ग्रॅम, प्रियंगू 50 ग्रॅम, मरीच 50 ग्रॅम, पिंपळी 50 ग्रॅम, विडंग 50 ग्रॅम. आपण अशा प्रकारे घ्यायचे. आणि जो काही गुळ आहे याला मधुर द्रव्य म्हणून तुम्हाला घ्यायचं किती, 10 किलो वगैरे घ्यायचं आहे. यामध्ये मग घ्यायचं आहे पण काय मधुर द्रव्य म्हणून तुम्हाला सेपरेट पॉईंट टाकून घ्यायचं. समजलं. आता हे टोटल प्रोसेस कशी, जे आपण मागं बनवले तेच करायचे, की स्टेनलेस स्टीलचे पात्र वगैरे घ्या किंवा कढई वगैरे घ्या आणि त्या पात्रावरील जे काही वरील प्रमाण द्राक्ष वगैरे सांगितलंय तर ते द्राक्ष त्याचं काय पाठाप्रमाणे 26 लिटर त्यामध्ये जल वगैरे घालायचं. त्याचं काय द्राक्ष चूर्ण करायचं, नंतर जल वगैरे घालायचं, पात्र अग्नीवर ठेवून मंद अग्नी पाचन करायचं, त्याचा कॉत बनायचं 1/4 कॉत राहिला, नंतर अग्नी वगैरे बंद करायचं, त्याला सुअंगशीत होऊन द्यायचं. मग नंतर चांगलं मंथन करायचं, प्रॉपर मिक्स वगैरे करायचे. मिक्स झालं त्यामध्ये काय करायचं, मिक्स गाळून वगैरे घ्यायचं. नंतर एक पात्र घ्यायचं, मृत पात्र वगैरे घ्यायचं, म्हणजे मातीचं भांडं घ्यायचं, आपण त्याला संधान पात्र म्हणतो. त्यामध्ये काय करायचं आपल्याला, की 10 किलो गुळ वगैरे मिश्रण वगैरे करायचं, म्हणजे काय असेल त्यामध्ये ॲड करायचं, 10 किलो गुळ वगैरे मिक्स करायचा. तसं 1 दिवस राहून द्यायचं. नंतर दुसऱ्या दिवशी जे काही पाठातील द्रव्य 5 ते 12 आहेत, 5 ते 12 मध्ये कोणकोणते इथं दालचिनी, छोटी इलायची, तेजपत्र, नागकेशर, प्रियंगू, मरीच वगैरे हे एवढे आहेत. तर हे आपल्याला प्रियंगू, त्यानंतर पिंपळी आणि विडंग वगैरे चूर्ण करून त्यामध्ये टाकायचं, बरं चूर्ण करायचे आणि त्यामध्ये मिश्रण एकत्र करावे. समजलं. आणि नंतर काय करायचं, शेवटी उन्हात सुकवलेले धातकी पुष्प वगैरे एकत्र करून मुखपात्राच्या वगैरे त्यामध्ये ॲड करायचं. नंतर हे मुखपात्र वगैरे मुखाला झाकण लावून गोपीचंदाच्या मातीने वगैरे काय करायचं, संधिबंधन वगैरे करायचं. समजलं. कारण की यामध्ये हवा वगैरे कुठं आतमध्ये गेली नाही पाहिजे. नंतर पात्रावर कल्प वगैरे लावायचा आणि नाव, दिनांक आणि विवरण वगैरे लिहून ठेवायचं. कधी आपण हा बनवतं ते तुम्हाला लिहून ठेवायचं. 30 दिवसानंतर मूतपात्राचे जे काही संधिबंधन वगैरे काढून ठेवायचे आणि आसो परीक्षानं जे काही आसो निर्माण परीक्षा वगैरे याच्या करायच्या. जे काही कॅन्डल बर्निंग टेस्ट म्हणा, लाईव्ह वॉटर टेस्ट म्हणा, गुदगुद सुनसुन आवाजाची आपली जे काही परीक्षा केली, त्यानंतर अल्कोहोल मीटर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे जे काही टेस्ट केला हे तुम्हाला करायचे आहे. समजलं. तर अशा प्रकारे हे आपलं काय होतं,
द्राक्ष अरिष्ट वगैरे तयार होतो. समजलं, ते तुम्हाला कळलं असेल. नंतर याचे गुण बघा काय काय म्हटलं आहे, तर दीपने, पाचने, बलदायक, मलशोधक आणि रुच्चे याचे काय गुण वगैरे आपल्याला दिले. आता कोणत्या व्याधीवरती हा कार्य करतो बघा, चिकित्सा उपयोग दिला आपल्याला. तर उरशत, क्षय, कास, श्वास, गळ्याचे विकार, अरुची, अग्निमांद, चिरकाली, त्यानंतर जे काही प्रतिशाय असेल, मला अष्टम असेल, तर यावरती हा कार्य वगैरे करतो. त्यानंतर मात्रा बघा, आता 10 ते 30 ग्राम याची मात्रा आपण चिकित्सेमध्ये यूज करतो. अनुपान जल यासोबत आपण याचं सांगू म्हणजे घ्यायचं सांगतो वगैरे. समजलं. त्यानंतर आपला दुसरा उशीर असो, हा ध्यानात ठेवा. सेपरेट तुम्हाला दोन्ही SAQला विचारले जाऊ शकतात बरं का. सेपरेट याचं आहे मात्रा म्हणजे घटकद्रव्य, निर्माण विधी, मात्रा वगैरे सांगून हे तुम्हाला सेपरेट दोन्ही उशिरा असो आणि द्राक्ष अरिष्ट. यामध्ये द्राक्ष अरिष्ट खूप महत्त्वाचं आहे, खूप वेळेस विचारला जातो. खूप IMP याला जेवढे स्टार मारता येईल तेवढं मारून ठेवा. आणि उशिरा असो पण तेवढा आपल्यासाठी महत्त्वाचा पण आहे. समजलं. नंतर बघा यामध्ये घटकद्रव्य काय म्हटलं आहे, तर उशीर घ्यायचा किती घ्याय बघा. उशीर हे मोस्ट ऑफ सगळे 50-50 ग्रामपर्यंत घ्यायचं आपल्या इथपर्यंत. यामध्ये काय म्हटलं बघा, उशीर झाला, सुगंधी वाळा झाला, कमळ झाला, गंभारी त्वक झालं, नीलोत्पल झालं, प्रियंगू झालं, पद्मक झालं, लोद्र झालं, मंजिष्ठ झालं, पाटा झालं, धर्मयात झालं, किरात तिक्त झालं, निग्रोध झालं, उदुंबर झालं, शटी झालं, पित्त पापडा झालं, त्यानंतर पुंडरीक जे काही झालं, त्यानंतर पटोल वगैरे झालं. त्यानंतर काय म्हटलं, जे काही कांचनार त्वक झालं, कांचनार त्वक, त्यानंतर जंबू त्वक वगैरे झालं, त्यानंतर काय मोचरस वगैरे झालं. हे टोटल हे सगळे काही 21 घटकद्रव्य आपल्याला 50 ग्राम वगैरे घ्यायचे. त्यानंतर मनुका वगैरे घ्यायचं आहे, मनुका 1 किलो घ्यायचा, 1 kg. त्यानंतर धातकी पुष्प 800 ग्राम घ्यायचे आहे. शर्करा घ्यायची 5 किलो. त्यानंतर मध घ्यायचा आहे 5 किलो. त्यानंतर काही जल घ्यायचं 26 लिटर आपल्या यामध्ये घ्यायचं आहे. निर्माण विधी तेच आहे की यांचं चूर्ण करायचं, नंतर या पात्रात क्वाथ वगैरे करायचं, चूर्ण करायचं, चूर्ण केलं, नंतर याचा क्वाथ वगैरे केला. क्वाथ जेव्हा 1/4 राहिला यामध्ये मग नंतर आपल्याला थंड होऊन देतो, प्रक्षेपद्रव्य ॲड करतो, नंतर मध वगैरे ॲड करतो. नंतर आपण हे काय करतो, दुसऱ्या पात्रात घेतो अशा प्रकारे. आणि या पात्रात असं घेतल्यानंतर आपण काय करतो, सगळ्यांना 3/4 मध्ये भरवतो. नंतर यामध्ये 3/4 असं भरवलं, 1 मिनटं, अशा प्रकारे आपण हे 3/4 वगैरे भरवलं. नंतर वरून आपण यामध्ये धातकी वगैरे टाकतो. ही धातकी वगैरे टाकलं नंतर आपण याचं तोंड वगैरे बंद काढतो. 15 ते 30 दिवस आपण नंतर याच्यानंतर काय करतो, याला परीक्षण वगैरे 15 ते 30 दिवसानंतर याचं नंतर परीक्षण वगैरे करतो. अशा प्रकारे म्हणजे चूर्ण केलं, क्वाथ केला, चूर्ण केलं, क्वाथ केला. क्वाथानंतर आपण त्यामध्ये काय केलं, चूर्ण केला, क्वाथ केला. क्वाथामध्ये आपण काय केलं की जो क्वाथ होता त्यामध्ये काय प्रक्षेपद्रव्य ॲड केले. नंतर त्यामध्ये जे काही मध असेल, शर्करा असेल, तर ती आपण काय केले, शर्करा वगैरे ॲड केली सगळं. आणि याला चांगल्या प्रकारे काय केलं, विरघळणे वगैरे ॲड केलं. विरघळणे वरच्या प्रमाणेच आहे, दुसरं काही नाही. नंतर ही प्रोसेस विरघळली. नंतर आपण काय करतो, एक पात्र घेतो, संधान पात्र. त्या संधान पात्रात आपण काय करतो, हे सगळं टाकतो, 3/4 प्रमाणात भरतो. नंतर याला काय करतो, वरून धातकी वगैरे ॲड करतो. धातकी का बरं लास्टला ॲड करतो, कारण की किनवा वगैरे प्रोसेस फर्मेंटेशन करणार आहे. धातकी ॲड केली. मग नंतर काय करतो, जो पात्र आहे त्याचं काय करतो, मुख बंद करतो. मुख आपण काय करतो, बंद करणे. मुख बंद झाले. नंतर 15 ते 30 दिवसानंतर आपण काय करतो, त्याचं परीक्षण करणे. 15 ते 30 दिवसानंतर परीक्षण करणे. आता यानंतर आपण काय करतो, हा आपले टोटल इथं काय झाले असतं, हा उशिरा असतो काय झाला असतो, तयार झाला असतो. उशिरा चव वगैरे आपला तयार झाला. समजलं. तर अशा प्रकारे टोटल ही जी निर्माण विधी वगैरे असते. समजलं. त्यानंतर बघा उपयोग, रक्तपित्त, पांडू, कुष्ठ, प्रमेय, अर्श, कृमी आणि शोथनाशक वगैरे जे रक्त हे दिलं आपल्या, ह्यामध्ये पण तुम्हाला ध्यानात ठेवा, उशीर असो कशावरती, रक्तपित्तावरती चांगलं कार्य वगैरे करणार आहे. त्यानंतर मात्रा ध्यानात ठेवा. मात्रामध्ये काय म्हटलं आहे, 15 ml मात्रा आहे. भोजनोत्तर 2 वेळा घेऊ शकतो. अनुपान जल यामध्ये आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे होतं उशिरा असो आणि द्राक्ष अरिष्ट तुम्हाला दोन्ही कळलं असं समजलं. त्यानंतर रिसर्च अपडेट बघा काय म्हटलं आहे, तर असं अरिष्टाला ट्रेडिशनली फर्मेंटेड आयुर्वेदिक बायोमेडिकल म्हटले जाते. यामध्ये किनवा फर्मेंटेशन जे असतं, यामध्ये शुगर आणि काय म्हटलं आहे, ओडफोडिया फ्रुटिकोजा म्हणजे कोण आपले दाहिटीचे फुलं, क्रूज वगैरे याला म्हणत असतो, याद्वारे होते. यामध्ये आसो आणि अरिष्टामध्ये 12% मॅक्स अल्कोहोल वगैरे म्हणजे इथाइल अल्कोहोल उपस्थित असते. मायक्रोबियल बायोट्रान्सफरमुळे याची थेरॅपेटिक प्रॉपर्टी अधिक वाढते. आसो आणि अरिष्टामध्ये वॉटर सोल्युबल मॉलिक्युल जे सोबतच अल्कोहोल सोल्युबल मॉलिक्युल सुद्धा आढळतात, जे की फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे आपल्याला तयार वगैरे होतात. आता बघा, वॉटर स्पेसिफिक न्यूट्रिटिव्ह मटेरियल ॲज अ ग्रोथ प्रमोटर अँड एनर्जी इज नीडेड टू मायक्रो ऑर्गॅनिझम विच इज इन्व्हॉल्व इन प्रिपरेशन ऑफ आसो अँड ॲरिस्टर फॉर फर्मेंटेशन. मेनली काय म्हटलं बघा, आसो जे काही वॉटर आहे, वॉटर म्हणजे आपलं काय पाणी, याचं स्पेसिफिक न्यूट्रिटिव्ह मटेरियल म्हटलं ॲज अ ग्रोथ ऑफ प्रमोटर. हा काय करतो, ग्रोथ प्रमोटर आहे. आणि एनर्जी इज नीडेड म्हणजे एनर्जी द्यायचं काम करतो कोणाला, नीडेड टू मायक्रो ऑर्गॅनिझम विच आर इन्व्हॉल्व इन द प्रिपरेशन ऑफ आसो अँड ॲरिस्टर फर्मेंटेशन. जे काही आसो आणि अरिष्ट आपण बनवणार आहे त्यामध्ये एनर्जी द्यायचं काम करतो आणि त्यांचे ग्रोथ प्रमोट करण्याचं काम करतो वॉटर करतो. नेचर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बोहायड्रेट अफेक्ट द रेट ऑफ द फर्मेंटेशन
फर्मेंटेशन अँड फायनल प्रोडक्ट दॅट इज द बायोमास अँड प्रायमरी ॲज वेल ॲज द सेकंडरी मेटाबॉलिझम. मेनली काय म्हटलं, नेचर आणि कन्सन्ट्रेशन जो असतो कार्बोहायड्रेट वगैरे हा अफेक्ट करतो कोणा रेट ऑफ फर्मेंटेशनला, त्यासोबत जो काही फायनल प्रोडक्ट असेल त्यांना सुद्धा अफेक्ट करण्याचं काम करतो. त्यामध्ये बायोमास आणि प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी जे काही मेटाबॉलिट्स असतात त्यांना अफेक्ट करण्याचा हा काम करतो. समजलं, रिसर्च अपडेट तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर मार्केट सर्व्हेचे काही पॉईंट ध्यानात ठेवा. मार्केट सर्व्हे तुम्हाला सांगितलेलं फर्स्ट मी लेक्चरमध्ये की आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या फार्मसीला जेव्हा व्हिजिट करतो तर तिथं काय होतं, एखादा आसो किंवा अरिष्ट काय तो सेलला असतो, विक्रीला असतो, तर त्या सेलला जो काही प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्टबद्दल आपल्याला काय करायची की इन्फॉर्मेशन गोळा करायची. काय करायची, त्याची इन्फॉर्मेशन गोळा करायची. त्याला आपण मार्केट सर्व्हे असं म्हणत असतो. समजलं ना. म्हणजे एखाद्या प्रोडक्टला एखाद्या मेडिकलमध्ये किंवा म्हणजे काय म्हणतो आपण, एखाद्या जिथं आपण त्याला बनवतो, एखाद्या जिथं काय ते काय आपलं शास्त्र म्हणजे जिथं आपण त्याचे उत्पन्न करणारे त्या जो काही आपला हे असणार आहे, समजा एखादी कंपनी म्हणा किंवा एखादा आपण काय म्हणतो आयुर्वेदनुसार आपण काय म्हणतो फार्मसी जी असते ना आयुर्वेदची आपली, तर ती फार्मसी म्हणा किंवा एखादा मेडिकल म्हणा, तर त्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये जाऊन त्याचा सर्वे वगैरे करतो. जो काही ब्रँड आहे तो त्या ब्रँडचा सर्वे वगैरे करतो. तर त्या ब्रँडला काय म्हटलं, मार्केट सर्वे असं त्याला म्हटलं जातं. पॉईंट्स ऑफ मार्केट सर्वे, मार्केटमध्ये जाऊन सर्वे करायचं नाव होतं, मार्केटमध्ये जाऊन सर्वे करायचं. समजलं. त्यात नेम ऑफ प्रोडक्ट काय त्याचं म्हणजे कोणता असो कोणता अरिष्ट आहे ते सांगायचं. रेफरन्स कोणानुसार बनवलं, शारंग इथं मध्यमखंड आहे किंवा दुसरे कोणी आचार्य आहे, सुश्रुत आहे, चरक आहे, असं त्यांच्यानुसार सांगायचं. त्यानंतर नेम ऑफ द फार्मा कंपनी, कोणत्या कंपनीने बनवलं आहे, पॅकेजिंग साईज ऑफ प्रोडक्ट, पॅकेजिंगचा टाईप काय, कॉस्ट ऑफ प्रोडक्ट काय, अवेलेबिलिटी इन द मार्केटमध्ये कशी त्याची किती प्रमाणात आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल किती प्रमाणात हा सेल होतो ते सुद्धा आपल्याला या पॉईंट्स थ्रू लिहायचा. हा पॉईंट्स विचारत नाही पण विचारला आता लिहिता आला पाहिजे. समजलं. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला कॉमन सगळ्यामध्ये लिहिता आला पाहिजे. तर थँक्यू गाईज, व्हेरी व्हेरी थँक्यू. तुम्ही एवढा वेळ आपलं लेक्चर पाहिलं, आपल्या चॅनलला हा तुम्ही लाईक केलं, शेअर केलं आणि सबस्क्राईब केलं. त्यासोबत आपल्या हा कोर्सला तुम्ही जुडून राहिला आहे, त्यासोबत तुम्ही एवढं हे सगळं पाहिले. त्यामुळे मनापासून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ माझं बोलणं ऐकलं, तुम्ही लेक्चर कंप्लीट केलं. तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला हा असं वारिष्ट हा टॉपिक इथं चांगल्या प्रकारे कळाला असेल आणि पेपरमध्ये येऊ दे रे बाबा, तुम्ही असं चांगल्या प्रकारे याला लिहून येऊ शकता. समजलं. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.